श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत की महाराजांचा सेवेकरी कसा असावा किंवा महाराजांच्या सेवेकऱ्याची लक्षणे कोणती. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सेवेकरी हा पूर्ण प्रामाणिक असावा. सेवेकरी कधीही प्रसिद्धीच्या मागे लागत नाही. सेवेकऱ्याला कोणताही गर्व नसावा, कारण महाराजांना गर्विष्ठ माणूस आवडत नाही. जेवढा सेवेकरी एखाद्याच्या सुखात सहभागी होतो तितकाच त्याच्या दुःखात पण सहभागी होतो. असा सेवेकरी महाराजांना अपेक्षित असतो. दुसऱ्याचं दुःख त्याला आपण वाटून घेऊ असं वाटायला हवं. नेहमी स्वामी सेवा करणं हा सेवेकऱ्याचा धर्म आहे. नित्य सेवा करणारा हा अधिकृत सेवेकरी असतो, म्हणून खरा सेवेकरी रोज नित्य सेवा करतो. सेवा मार्गात मतभेद होऊ देत नाही. सेवेकरी कोणतीही जातपात बाळगत नाही. सेवेकरी कुणाचा वाईट विचार करत नाही. सर्वांचं कल्याण हो, चांगलं हो ही भावना त्याच्या मनात असते. सेवेकरी कुणाचा 1 रुपया पण ठेवत नाही किंवा बुडवत नाही. सेवेकरी परस्त्रीकडे चुकीचा दृष्टिकोन ठेवत नाही. लहान असो किंवा मोठा सेवेकरी असो, सर्वांशी तो आदराने प्रेमाने वागतो. ओळखीचा असो किंवा अनोळखी, ज्यांना गरज पडेल त्याला निस्वार्थ भावनेने मदत करतो. तो खरा स्वामी सेवेकरी. स्वामींकडे पहिले दुसऱ्यासाठी मग स्वतःसाठी मागणार तो खरा स्वामी सेवेकरी. आई बाप सर्व लोकांना मान देतो तो खरा सेवेकरी. आता श्री सेवेकऱ्यांना नेहमी दुसऱ्याबद्दल काही ना काही बोलायची सवय असते. विशेषतः दुसऱ्या स्त्रीबद्दल, कोणाच्या घराबद्दल काही ना काही चर्चा करतात. जर आपण खऱ्या श्री सेवेकरी आहे तर महाराजांना असं कुणाबद्दल बोललेलं चालत नाही, कुणाबद्दल टीका केलेलं चालत नाही. श्री सेवेकरीने सासू सासरे यांचा मान सन्मान ठेवावा. तर आता जी सांगितलेली ही महाराजांना अपेक्षित असलेली सेवेकऱ्यांची लक्षणं आहे. स्वामी भक्तांनो, सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा. स्वामी माझे सोबती 1990 हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.